मित्रांनो, आपण पाहत आहेत आज केलवा रोड ते मायखोप रस्ता बंद झालेला आहे कारण भलं मोठं झाड पडलं रस्त्यावर. तर वाहतूक बंद झाली आहे आणि पर्यायी रस्ता आहे पण बाईकसाठी आहे, फक्त मोठ्या गाडीसाठी पर्यायी रस्ता नसल्यामुळे. तर आपण पाहत आहेत आता तरी पण सकाळी 6 वाजता झाड पडलं होतं आणि 10 वाजता कापण्याची सुरुवात केली कारण काही उपक्रम नव्हते कापण्यासाठी. कारण आपण पाहिलं तर पूर्ण लाईटीच्या वायरीवर पूर्ण झाड पडलं होतं आणि त्यामुळे लाईट गेली होती. तर लाईटीवर चालणाऱ्या मशिनी नव्हत्या. त्यात विनायक भोईर यांनी त्यांचं जनरेटर दिलं आणि त्यानंतर कामाला सुरुवात झाली. आणि आपण पाहू शकतील तर MSCBची पण माणसं कामाला लागले आहेत. तर मित्रांनो, आपल्यासोबत आहेत विनोद भाऊ. तर सर्वप्रथम त्यांनीच व्हॉट्सअपवर माहिती टाकली की झाड पडल्याचं. तर विनोद भाऊ, तुम्हाला कधी समजलं? 12:40ला आगीचा बल्का पेटत होता LT लाईनवर आणि तसंच मी कळवलं लगेच. 12:40लाच MSCBचे आपल्या गावातील आहेत कामगार, त्यांना कळवलं. नंतर त्यांनी 4-5 1 सव्वा 1पर्यंत येऊन गेले ते. नंतर हे झाड हळूहळू करून 6-10 वाजता सकाळी पडलं. म्हणजे जुनं जवळजवळ 50 वर्षापूर्वीचं झाड आहे. बघा किती मोठं झाड होतं आणि किती जुनं झाड होतं का आपण पाहिलं असेल. आणि विनोदने सहकार्य केलं एकदम, त्याबद्दल धन्यवाद. तर आता आपण पाहू शकतील किती मोठं झाड आहे आणि हे झाड बाबलाचं आहे, त्यामुळे हे झाड जरा चिवट असते, लवकर कापत नाही. तर छोट्या छोट्या ज्या फांद्या आहेत त्या आपण कापत आहेत कारण एक साईडने मोकळा होईल या आधारे आणि एक साईडने रस्ता पण मोकळा होईल, वाहतूक चालू व्हावी म्हणून लवकरात लवकर काम होईल. तर आपण पाहत आहेत गावची मुलं पण मदतीसाठी लागलेले आहेत. हर्षद आहे, बिगेश आणि प्रफुल्ल. आपण पाहू शकतो तर महावितरणची माणसं आहेत, त्यांनी पण एक साईडने वायर टाकायची सुरुवात केली आहे कारण रात्रीपासून गावात लाईट गेली होती आणि लवकरात लवकर यावी म्हणून तो प्रयत्न चालू आहे. सकाळच्या 6 वाजल्यापासून ते आता दुपारचे वाजलेले आहेत 4. तर तब्बल 10 तासानंतर रस्ता मोकळा होईल.